नमस्ते फ्रेंड्स, तर आज मी तुमच्यासाठी काही किचन टिप्स घेऊन आलेली आहेत। या किचन टिप्समुळे तुमचा भरपूर वेळही वाचणार आहे, त्याचबरोबर तुमच्या गॅसची बचतही होणार आहे। चला तर मग पहिली किचन टिप आपली बटाट्याबद्दल आहे। तर आपण बऱ्याच वेळा भाजीसाठी बटाटे उकडतो किंवा मग पराठ्यांसाठी बटाटे उकडतो, तर त्यावेळी हे बटाटे शिजत घालण्या अगोदर अशा प्रकारे काटे चमच्याने त्याला होल करून घ्यायचे आहे, जेणेकरून हे बटाटे लवकर असे शिजणार आहेत। हे बघा, अशा प्रकारे मी काटे चमच्याने होल केले आहेत आणि कुकरमध्ये टाकून घेत आहे आणि त्यात 1 ग्लास पाणी टाकून ह्या कुकरची फक्त एकच शिट्टी मी करून घेणार आहे। तुम्ही हे होल केल्यामुळे हे बटाटे अगदी लवकर शिजणार आहे, त्यामुळे तुमचा टाइमही वाचणार आहे, त्याचबरोबर तुमच्या गॅसची बचतही होणार आहे। तुम्ही बघू शकता कुकरची एक शिट्टी झालेली आहे आणि मी गॅस बंद केला आहे। कुकरमधली सर्व हवा गेलेली आहे। आता मी तुम्हाला दाखवत आहे की बटाटे अगदी झटपट असे छान असे शिजलेले आहेत। तर त्याचप्रमाणे आपली दुसरी स्वयंपाकातील टीप आहे ती म्हणजे पुऱ्यांबद्दल। बऱ्याच वेळा पुऱ्या बनवतो, तर ह्या पुऱ्या बनवताना आपण अशा प्रकारे एक पोळी लाटून घेतो। तर ही पुरी एखाद्या वाटीने किंवा डब्याच्या झाकणाने आपण गोल गोल आकारात कट करून घेतो किंवा मग आपण छोटे छोटे गोळे करून त्याच्या आपण पुऱ्या लाटत बसतो, तर ह्यामुळे आपला बराच वेळ जातो। तर असं न करता अशा प्रकारे एक पोळी लाटून घ्यायची आहे। ज्याप्रमाणे आपण पोळी लाटतो त्याचप्रमाणे अशी एक घडीची पोळी लाटून घ्यायची आहे। अशा प्रकारे ही पोळी लाटली गेली की सुरीच्या सहाय्याने त्याचे ज्याप्रमाणे आपण पिझ्झा कट करतो त्याप्रमाणे ह्या पोळीचे काप करून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही पुरी तयार झालेली आहे। ही पुरीचा आकार त्रिकोणी असल्यामुळे लहान मुलांना तर नक्कीच आवडणार आहे। तर तुम्ही बघू शकता अगदी झटपट अशा 5-6 पुऱ्या तयार झालेल्या आहेत आणि ज्याप्रमाणे आपली गोलपुरी फुगते त्याचप्रमाणे ह्याही पुऱ्या फुगतात। तर अगदी झटपट ह्या पुऱ्या बनणार आहेत, त्यामुळे तुमची वेळेची बचत नक्कीच होणार आहे। तर तुम्ही बघू शकता अगदी टम्म अशी ही पुरी फुगलेली आहे। लवकरात लवकर ही पुरी तयारही झालेली आहे। तर पुऱ्या बनवताना ही टीप तुम्ही नक्कीच फॉलो करू शकतात। तर आपली पुढची किचन टीप आहे ती म्हणजे भरीत बनवण्याबद्दल। तर ज्यावेळी आपण भरीत बनवतो त्यावेळी हे अशा प्रकारची वांगी आपण बाजारातून आणतो। ह्या वांग्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहे, जेणेकरून ही वांगी आतून किडलेली आहे की नाही ते आपल्याला बघता येतं। ह्या प्रकारे हे वांग असं मी कापून घेतलेलं आहे। तर ह्या वांग्याला कापल्यामुळे आपला अजून एक फायदा होणार आहे की जेणेकरून हे वांग झटपट असं भाजलंही जाणार आहे। तर तुम्ही बघू शकता ही साल अगदी लवकर निघत आहे। त्याचप्रमाणे आपण त्यात जी मिरची आणि लसूण टाकले होते तेही अगदी मस्त असे भाजले गेलेले आहे, त्यामुळे आपल्याला असं वेगळ्या प्रकारे हे मिरची आणि लसूण भाजण्याची गरज येणार नाही आणि भरताला छान अशी टेस्टही येणार आहे। तर ही मिरची आणि लसूणही यासोबत भाजून घेतल्यामुळे भरताला छान अशी गावरान टेस्ट येणार आहे। तर अशा प्रकारे ही टीप तुम्ही नक्कीच फॉलो करा। तर आपली पुढची टीप आहे ती सुक्या खोबऱ्याबद्दल। तर आपण बाजारातून सुकं खोबरं आणतो त्यावेळी त्याला भरपूर अशी घाण असते, बरीच अशी धूळ याला लागलेली असते। तर हे स्वच्छ करण्यासाठी आणि वर्षभर टिकवण्यासाठी आपण काय करायचं, थोड्याशा कोमट पाण्यात आपण हे खोबरं छान असं धुवून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता धुतल्यानंतर छान असं हे खोबरं पांढरशुभ्र झालेलं आहे। आता हे खोबरं आपण उन्हात 1 ते 2 तासासाठी वाळवून घ्यायचं आहे। तर हे बघा अशा प्रकारे हे स्वच्छ धुवून झालेलं आहे आणि हे पांढरशुभ्र खोबरं अशा प्रकारे मी ताटात ठेवून घेत आहे, जेणेकरून त्यातलं आतलं पाणी निथळून जाणार आहे। तर हे बघा अशा प्रकारे मी ते पालथं ठेवून घेतलं आहे आणि नंतर हे सर्व खोबरं धुवून झाल्यावर हे ताट मी 1 तासासाठी उन्हात वाळत ठेवलं होतं। तर हे बघा हे खोबरं छान असं वाळून तयार झालेलं आहे, मस्त असं पांढरशुभ्र हे खोबरं झालेलं आहे। आता ह्या खोबऱ्याला वर्षभर टिकवण्यासाठी याला थोडंसं खोबरेल तेल लावून ठेवायचं आहे। चला तर मग तुम्हाला जर ह्या सर्व टिप आवडल्या असतील तर ह्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा। त्याचप्रमाणे तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता आहे हे कमेंट करून नक्कीच कळवा। चला तर मग अशाच नवीन काही टिप्ससोबत पुन्हा आपण भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत।